तर नमस्कार. आज आपण कातसकोंड रोडला थांबलो आपण. मी एका कार्यक्रमानिमित्ताने गेलो होतो. येताना मी बघितलं की इकडं रस्त्यामध्ये गाड्या लावलेत आणि आतमध्ये पण जर बघितलं आपण तर सगळ्या गाड्या इलिगलपणे गाडी लागलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की एकतर गाडी बघा, गाडी सगळी रॉंग साईडने चाललीत बघा. त्यांनी अशी व्यवस्था केली की सगळी गाडी रॉंग साईडने चाललेत बघा. टू व्हीलर पण चालले रॉंग साईडने. हे पीएमसी प्रशासनचे अधिकारी झोपलेत का बघा. आता एवढी छोटी पोरं चालली आहेत. दुसरी गोष्ट ही रस्त्यामध्ये गाडी लागली आहे आणि हा रस्ता म्हणजे 24 आवर्स चालू आहे. आणि इथं आतमध्ये गाडी पार्किंग झालेत. आता आतमध्ये जर इकडनं बघितलं आयती मला वाटतं दिसणार नाही ते, कारण की आतमध्ये सगळे दारुडे बसलेत. कमीत कमी 15 ते 20 दारुडे दारू पित बसलेत. आम्ही जाऊन आलो. तर अक्षरशः की हा चालू रस्ता असताना मार्शल इकडे पोलीस मार्शल फिरत नाहीयेत. दुसरी गोष्ट पीएमसीचे अधिकारी काम करून घेत नाहीत. आता बघा हा टर्नला एवढं मोठं त्यांनी सगळं डिवायडर सारखं सगळं टाकून ठेवलंय. हा टर्न मारताना कसं गाडी टर्न मारणार बघा. जर एखादं जर इकडे लाईटचा प्रकाश पण नाहीये, तर एखादी गाडी धडकली किंवा काय झालं तर ह्याला जबाबदार कोण? तर आता तुम्ही बघा मागे रिक्षा पण बघा, रिक्षा बघा रॉंग साईडने चालली बघा. रिक्षा हे किती धोकादायक आहे. प्रशासन काय झोपलंय का? झोपा काढते का प्रशासन? फक्त नेत्यांनी फक्त मतं घ्यायची का? इकडे जे स्थानिक राहणारे नेते आहेत त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालतात का? म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्या नागरिकांनी आवाज उचला. तुम्ही आवाज केला तर 100% प्रशासन आवाज ऐकतं. आम्ही ऐकतो. आणि तुम्हाला विनंती करतो, दादा पडताल तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आवाज करा. धन्यवाद.